ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. सो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण पहिले परिमेय व अपरिमेय संख्या मधील सराव संच 1.1 सोडवणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. प्रकरण पहिले परिमेय व अपरिमेय संख्या. परिमेय व अपरिमेय संख्या जरा आठवूया. आपण नैसर्गिक संख्या समूह, पूर्ण संख्या समूह, पूर्णांक संख्या समूह आणि परिमेय संख्या समूह यांची ओळख करून घेतली आहे. पुन्हा एकदा आपण त्यांची उजळणी करूया. नैसर्गिक संख्या समूह. नैसर्गिक संख्या कोणते? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि त्याच्या पुढे अशा अनंत संख्या. म्हणजेच तुम्हाला लक्षात येते नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती आहे? 1 आहे. पूर्ण संख्या समूह. पूर्ण संख्या आहे 0, 1, 2, 3, 4, डॉट डॉट डॉट. ओके, अशा अनंत संख्या. लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यामध्ये फरक काय आहे? तर नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते तर पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते. त्यानंतर पूर्णांक संख्यांचा समूह. पूर्णांक संख्याचा समूह. तर पूर्णांक संख्या, धनपूर्णांक संख्या आणि ऋणपूर्णांक संख्या. धनपूर्णांक संख्या, ऋणपूर्णांक संख्या आणि 0. पूर्णांक संख्यामध्ये धनपूर्णांक संख्या असतात, ऋणपूर्णांक संख्या असतात, तसेच 0 असतो. पूर्णांक संख्या. परिमेय संख्या समूह. या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत. -25/3, 10/-7, -4, 0, 3, 8/32/3, 67/5 इत्यादी अशा खूप साऱ्या. 5/2 ही सुद्धा पूर्ण परिमेय संख्या आहे. 5/2 म्हणजेच किती? 2.5. ओके, यासारख्या संख्या. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या संख्यासुद्धा परिमेय संख्याच आहेत. कळतं या ठिकाणी तुम्हाला? ओके. नेक्स्ट, परिमेय संख्या समूह. परिमेय संख्या समूह. m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. m/n या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. येथे m आणि n हे पूर्णांक असतात, परंतु n हा 0 नसतो. m आणि n ह्या पूर्णांक संख्या आहेत, परंतु n हा 0 नसतो. ओके. m उदाहरणार्थ आपण घेतले 5/2 ही आहे परिमेय संख्या, परंतु या ठिकाणी छेद 0 असू शकत नाही. म्हणजे n ची किंमत 0 असू शकत नाही. याचा अर्थ छेद 0 नसेल. 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. उदाहरणार्थ आपण घेतले 2 आणि 3 या परिमेय संख्या आहेत. 2 आणि 3 या संख्याच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या आहेत. उदाहरणार्थ 2.1, 2.12, 2.53, 2.43, 2.123 अशा खूप साऱ्या संख्या लिहिता येतील. एवढंच काय, तर 2.1 आणि 2.2 ह्या 2 परिमेय संख्या आहे. या 2 संख्यांच्या मध्ये सुद्धा असंख्य परिमेय संख्या आहेत. ओके. नेक्स्ट, जाणून घेऊया संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. परिमेय संख्यानाच काय म्हणतात? रॅशनल नंबर. ओके. संख्या रेषा म्हणजेच नंबर लाईन. आता काही उदाहरणे दिली आहेत. 7/3, 2 - 2/3 या संख्या रेषावर कशा दाखवायच्या हे पाहू. प्रथम एक संख्या रेषा काढू. या ठिकाणी संख्या रेषा काढून दिलेली आहे. ही झाली संख्या रेषा.
त्यानंतर आपण 2 ही परिमेय संख्या पूर्णांक ही आहे, या ठिकाणी 2 ही पूर्णांक आहे, ती आपण संख्या रेषेवर दाखवू, या ठिकाणी दाखवलेली आहे. ओके, आता तुम्हाला लक्षात येतं आहे हा 0, हा 1 आणि हा 2. 0 आणि 1 यांच्या दरम्यान किती भाग केले आहेत, किती समान भाग केले आहेत 0 आणि 1चे बघा जरा. 0 या ठिकाणी आहे आणि 1 या ठिकाणी किती समान भाग केले आहेत, 1 2 3 समान भाग केले आहेत. म्हणजे एककाचे 3 समान भाग केलेले आहेत. या ठिकाणी बघा 1 आणि 2 यामध्ये किती भाग केले आहेत, 1 2 3 3 समान भाग केले आहेत. 3 समान भाग का केले आहेत, कारण का या ठिकाणी छेद किती आहे, 3 आहे. ओके, आपण संख्यारेषा काढलेत 0 1 2 3, म्हणजे 3 डॉट नंतर काय घेतलं आहे, 1 2 3 4. आता 2 ही परिमेय संख्या आपण या ठिकाणी दाखवू शकतो, दाखवलेली आहे. त्यानंतर कोणती परिमेय संख्या आहे, 7/3. 7/3 या ठिकाणी आहे. तर 7/3 म्हणजे 7 गुणिले 1/3. 7/3 म्हणजे 7 गुणिले 1/3 म्हणजे शून्याच्या उजवीकडील प्रत्येक एककाचे 3 समान भाग करू आणि शून्यापासूनचा 7वा बिंदू बघा, 7वा बिंदू हा पहिला बिंदू, दुसरा बिंदू, तिसरा बिंदू, चौथा, 5वा, 6वा आणि हा 7वा बिंदू म्हणजे किती आहे, 7/3. कळलं, या ठिकाणी बिंदू कोणता आहे, 7/3. त्यानंतर कोणती संख्या आहे, ऋण 2/3. ऋण 2/3. ऋण 2/3 बघा या ठिकाणी ऋण 2/3 संख्या दाखवण्यासाठी आधी 2/3 ही संख्या शून्याच्या डाव्या बाजूला तेवढ्याच अंतरावर वजा 2/3 ही संख्या दाखवता येईल. या ठिकाणी बघा 2/3 आपण कोणत्या ठिकाणी आहे, 2/3 म्हणजे किती एक बघा, या ठिकाणी बघा हा झाला पहिला, हा दुसरा, 2/3 हा झाला 2/3. आपण पुढे संख्यारेषा काढणार आहोत. याच प्रकारची संख्यारेषा आपण सराव संच 1.1 मध्ये काढणार आहोत. तेव्हा तुम्हाला संख्यारेषा कशी काढतात ते आणखी डिटेलमध्ये कळेल. पुन्हा मी सांगतो, ही संख्यारेषा आणखी कशा पद्धती तुम्हाला सोप्या पद्धतीने काढता येईल ते पाहूया. संख्यारेषा काढलीत तुम्ही, ठराविक अंतावर तुम्ही डॉट घेतलेले आहेत. हे डॉट संख्यारेषेवर दिसत आहेत. तुम्ही 1 सेंटीमीटरच्या अंतरावर डॉट घ्या. तुम्ही मोठ्या संख्या असतील तर अर्ध्या सेंटीमीटरच्या अंतरावर डॉट घ्या. पण 2 डॉटमध्ये अंतर काय पाहिजे, समान पाहिजे. म्हणजे हे जे डॉट आहेत यामध्ये अंतर काय पाहिजे, प्रत्येक डॉटमध्ये अंतर काय पाहिजे, समान घ्यायचे आहे. आता या ठिकाणी संख्यारेषा काढणे खूप सोपे जाईल. छेद किती आहे बघा संख्यांचा, किती आहे, छेद 3. मग या ठिकाणी समजा हा मध्ये एका ठिकाणी 0 घ्या. या बाजूला काय असणार आहेत, या बाजूला धनसंख्या, या बाजूला ऋणसंख्या. आता प्रत्येक शून्याकडचा पहिला बिंदू म्हणजे हा 1/3, दुसरा बिंदू म्हणजे 2/3, तिसरा बिंदू म्हणजे किती, 3/3. 3/3 म्हणजेच किती, 3/3 म्हणजेच किती, उत्तर येणार 1. म्हणून या ठिकाणी 1 लिहिलेला आहे. हा किती आहे, 3/3. हा चौथा बिंदू म्हणजे किती येणार, तो 4/3. किती येणार, 4/3. पाचवा बिंदू किती येणार, 5/3. 6वा बिंदू म्हणजे किती, 6/3. 6/3 म्हणजे किती, 2. 3 1 3, 3 2 6 म्हणजे हा 2 म्हणजेच किती आहे, 6/3. हा 7वा बिंदू किती आला, 7/3. या प्रकारे पुढे तुम्ही बिंदू घेऊ शकता. तसेच डावीकडे सुद्धा हा पहिला बिंदू म्हणजे किती येणार, 1/3 वजा 1/3. हा दुसरा बिंदू म्हणजे वजा 2/3. हा तिसरा बिंदू म्हणजे वजा 3/3 म्हणजे किती, तो वजा 1. सो या प्रकारे आपल्याला संख्या रेषेवरती या संख्या सहज दाखवता येतील. त्यानंतर आपण सराव संच 1.1 सोडवूया. आता या ठिकाणी सराव संच 1 मध्ये आपण संख्या रेषेवरती परिमेय संख्या कशा दाखवतात ते आपण पाहणार आहोत आणि प्रत्येक उदाहरणाची आपण आकृती किंवा संख्या रेषा काढणार आहोत. सराव संच 1.1. सराव संच 1.1 प्रश्न पहिला, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा.
प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. या ठिकाणी उदाहरणे किती आहेत? 1 2 3 4 4 उदाहरणे आहेत. आपल्याला 4 संख्या रेषा काढायच्या आहेत. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. संख्या रेषेवर पहिल्या उदाहरणामध्ये कोणते बिंदू दाखवायचे आहेत? 3/2, 5/2, -3/2. ओके, आपण हे 3 बिंदू संख्या रेषेवर दाखवू. प्रथम आपण काय करू, एक संख्या रेषा काढून घेऊया. ओके, संख्या रेषा आपण काढून घेतोय. मी एक रेषा काढलेली आहे. रेषेवरती 1-1 सेंटीमीटर अंतरावर एक खुणा केलेल्या आहेत. बघा, 1-1 सेंटीमीटर अंतरावर खुणा केलेल्या आहेत. तर त्यानंतर आपल्याला संख्या कोणत्या दाखवायच्या आहेत? 3/2, 5/2, -3/2. समजा मी या ठिकाणी 0 घेतला. उजव्या बाजूला कोणते अंक असतात? 1 2 3 4 5 6 7. या डाव्या बाजूला -1, -2, -3, -4, -5. आपण काय केलंय कळलं का? ओके. त्यानंतर काय करायचं? छेद किती आहे? 2. प्रत्येक संख्येला 2 ने भागा. छेद 2 घ्या. 2/2, 3/2, 4/2, 5/2, 6/2, 7/2. 0/2 म्हणजे 0/2 म्हणजे 0. ओके, आता आपल्याला कोणती संख्या दाखवायची बघा. 5/2 कोणत्या ठिकाणी आहे? किती सोपं आहे. ओके, नेक्स्ट 3/2 या ठिकाणी हा बिंदू दाखवला. नेक्स्ट आणखी कोणता आहे? -3/2 या बाजूला. पहिली संख्या रेषा कळली आहे का? या ठिकाणी आता बघा, 2/2 म्हणजे किती? 1. 4/2 म्हणजे किती? 2. 6/2 म्हणजे किती? 3. म्हणजे एक एककाचे आपण 2 समान भाग केले. 1 2 कळतंय, कारण का छेद किती आहे? 2. म्हणजे एकाचे आपण 2 भाग केलेले आहेत. कळतंय? 3 बिंदू आपण दाखवले आहेत. पहिला बिंदू या ठिकाणी, दुसरा बिंदू या ठिकाणी, तिसरा बिंदू या ठिकाणी. त्याचप्रमाणे आपण दुसरी संख्या रेषा आणि तिसरी संख्या रेषा आपण किंवा उदाहरण दुसरे आणि उदाहरण तिसरे सोडवूया. आता आपण उदाहरण 2 ची संख्या रेषा काढूया. संख्या रेषा काढलेली मी प्रत्येक 1 सेंटीमीटर वरती या प्रकारे मार्क करून घेतले, खुणा करून घेतले. ओके, धनसंख्या किती आहे? 7/5. ऋण संख्या किती आहे? -4/5. ओके, म्हणजे कमीत कमी इकडे 4 डॉट पाहिजेत. आपण या ठिकाणी मी 0 घेतला. किती? 1 2 3 4 5 6 7. या ठिकाणी -1, -2, -3, -4, -5. आता या संख्या छेदस्थानी संख्या कोणती आहे? 5. ओके, म्हणजे प्रत्येक या ठिकाणी सुद्धा 5 ने काय करूया? भागूया. छेद 5 घेऊया. ओके, आता आपल्याला कोणती संख्या दाखवायची आहे? 7/5. कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी. दुसरी -2/5. यदि -2/5, -4/5. किती सोपं आहे. काय केलं कळले ना? आपण संख्या रेषेवर 1 2 3 4 याप्रमाणे संख्या लिहून घ्यायच्या आणि जेवढा छेद असेल ते प्रत्येक संख्येला त्या संख्येने भागायचं. दुसरी संख्या रेषा कळली आहे तुम्हाला? नक्कीच कळली असेल. ओके, आता तिसरी संख्या रेषा काढूया. उदाहरण तिसरे -5/8, 11/8. ह्या दोन संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. ओके, मी या प्रकारे संख्या रेषा काढू शकताय. प्रत्येक 1 सेंटीमीटर अंतरावर हे नंबर्स घेतलेले आहेत. तर या ठिकाणी धनसंख्या मोठी आहे आणि मी या ठिकाणी धनसंख्या जास्त घेतलेल्या आहेत. ऋणसंख्या कितीपर्यंत आहेत? -5. 5 पर्यंतच घेतलेल्या आहेत. आता या ठिकाणी छेद किती आहे? 8. म्हणजेच आपण प्रत्येक संख्येला 8 ने भागणार आहोत. 7/8, 8/8, 9/8, 10/8, 11/8, -1/8, -3/8, -4/8, -5/8.
कोणती संख्या दाखवायची आहे? ऋण 5/8 म्हणजे ही संख्या, नंतर 11/8 या ठिकाणी. ओके, ही संख्या रेषा कळलेली आहे. त्याचप्रमाणे आपण चौथी संख्या रेषेवर कोणते नंबर दाखवायचे आहेत? 13/10 आणि 17/-17/10. तर या ठिकाणी संख्या मोठी आहे 17 आणि या ठिकाणी 13 आहे, म्हणून मी काय घेतलंय? अर्धा सेंटीमीटर बरोबर 1 2 3 4 5 आणि छेद किती आहे? 10, म्हणून प्रत्येक संख्येला काय केलंय? 10 ने भागलेला आहे. ओके, तर या ठिकाणी आपण दोनच संख्या दाखवायची, सर्व संख्या लिहिलात नाही तरी चालेल. आता कोणकोणती संख्या तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे? तर या ठिकाणी बघा, ही एक संख्या कुठे येईल? इथे 1. 10/10 म्हणजे 1, ही 1. नंतर हे तुम्हाला कोणती संख्या दाखवायची? 13/10. ही 1 दाखवा आणि त्यानंतर ही 13/10 ही संख्या तुम्ही दाखवू शकता. मध्ये फक्त हे डॉट डॉट तुम्ही करू शकता, हे मार्किंग करायचे आहेत प्रत्येक पॉइंटला. ओके, म्हणजे एकाचे किती भाग केले आपण? 10 भाग केलेले आहेत. 10/10. एक एककाचे किती भाग केले? 10. संख्या कळली तुम्हाला. धनसंख्या कोण? 13/10. ऋणसंख्या कुठल्या? याचप्रमाणे या ठिकाणी 1 2 3 आणि 17 पर्यंत संख्या लिहिल्या आहेत आणि प्रत्येक संख्येला 10 ने आपण काय केले? भागलेले आहे, कारण का या ठिकाणी छेद 10 आहे. कोणती संख्या आहे? 17/-17/10 म्हणजे ही संख्या. या प्रकारे आपण हा पहिला प्रश्न पूर्ण सोडवला आहे. त्याचप्रमाणे आता आपण दुसरा प्रश्न सुद्धा सोडवूया. प्रश्न दुसरा, दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. संख्या रेषा दिलेली आहे. तर पहिला प्रश्न बघूया. बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो? बी हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो? या ठिकाणी हा 2 -2 नंतर दुसरी रेषा आहे, -2 नंतर दुसरी रेषा आहे. किंवा आणखी तुम्ही चेक करू शकता, प्रत्येक एककाचे किती गट केले आहेत? 1 2 3 4. कळते तुम्हाला? एककाचे 4 समान भाग केलेले आहेत, म्हणजे छेद किती असेल प्रत्येक संख्येचा? 4 असेल. कळतं? या ठिकाणी समजा 1 असेल तर ही संख्या म्हणजे 1/4, कारण 4 भाग केलेले आहेत. ही संख्या 1 म्हणजेच किती असणार? ती 4/4. बघा या ठिकाणी 1 2 3 4. 1 म्हणजेच किती? 4/4, कारण का एक एककाचे 4 समान भाग केलेले आहेत. तर या ठिकाणी सांगा तुम्ही 2, हे 4 8 9 10 किंवा डॉट मोजू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे ही संख्या किती असेल? 10/3. कोणती संख्या आहे? 10/3. सॉरी 10/4. 4 भाग केले आहेत, 10/4. ओके, कळतंय? 4 भाग केले आहेत म्हणजे ही संख्या 10/4. आणखी तुम्ही एक प्रकार लिहू शकता. 2 नंतर किती रेषा आहेत? 1 2. 2 नंतर किती रेषा आहेत? 1 2. 2 2/4. या प्रकारे तुम्ही ही संख्या लिहू शकता. हा 2 पूर्णांक संख्या आहे. त्याच्या पुढे किती रेषा आहेत? 1 आणि 2. 2 नंतर दुसरी रेषा बघा. 2 नंतर हा दुसरी मार्क केलेली आहे. 1 2. 2 नंतर 2 म्हणजे किती? 2 नंतर 2 आणि एकाचे आपण किती भाग केले आहेत? एककाचे 4. कळतंय? ही संख्या या प्रकारे लिहा किंवा या प्रकारे लिहू शकता. बिंदू बी हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो? तर बिंदू बी हा 10/4 आणि 10/4 डाव्या बाजूकडे आहे, या बाजूला म्हणजे कोणते असे? ऋण 10/4 किंवा ऋण 2.2/4 ही संख्या दर्शवतो. कळलंय तुम्हाला? डावीकडे आहे, या बाजूला ऋण संख्या असतात, म्हणून किती येणार? ऋण 10/4 आणि किंवा ऋण 2.2/4 ही परिमेय संख्या दर्शवतो. दुसरा प्रश्न, 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? 1.3/4 म्हणजे 1 नंतरची तिसरी रेषा. 1 नंतर तिसरी, हा 1 2 3 1 2 3 1 नंतर 3. 1 नंतर किती रेषा आहे? 3. 1 2 3 कोणता बिंदू आहे? सी बिंदूने दाखवले, म्हणजे उत्तर काय येईल? 1.3/4 ही संख्या सी बिंदूने दाखवली आहे. कोणता बिंदू आहे? सी बिंदूने दाखवलेली आहे. त्यानंतर तिसरा, डी या बिंदूने 5/2 ही संख्या दाखवली आहे, हे विधान सत्य आहे की असत्य आहे? डी या ठिकाणी बघा, डी बिंदू या ठिकाणी आहे. ओके, आता
1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे डी ही संख्या कोणती असेल 10/4 कळतंय 10/4 ही संख्या आपण जर 2 ने भाग घालवला किती येईल बे एके बे बे पंचे 10 आणि बे दुने 4 5/2 10/4 म्हणजेच किती 5/2 डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे का तर हो 10/4 म्हणजेच किती 5/2 दाखवले आहे हे विधान सत्य आहे की असत्य आहे मग काय येईल सत्य आहे कळलंय सो मित्रांनो या प्रकारे आपण सराव संच 1.1 पूर्ण सोडवला आहे थँक्यू